तसेच सन्माननीय निखिल भंडारे अर्थातच यांचं सुद्धा शुभागमन या स्पर्धेला झाले। सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। पुढील सन्मान केला जातोय अंकुश वाघमारे, व्यासपीठावर विराजमान आहात। आयोजकांना विनंती करतो आपल्या शुभास्ते आपण हा सन्मान करायचा अंकुश वाघमारे सरांचं। त्यांच्या माध्यमातून सुद्धा वॉशिंग मशीन देण्यात आलेली आहे, त्याचा सुद्धा सन्मान अंकुश वाघमारे आणि दिनेश तुकाराम म्हात्रे या दोघांच्या माध्यमातून यांचा सन्मान केला जातोय। धन्यवाद धन्यवाद। आता ज्यांचं शुभागमन या स्पर्धेला झाले सन्माननीय समीरजी भोईर, मोठा गाव डोंबिवली, उद्योजक, बैलगाडी क्षेत्रात खूप मोठं नाव असलेले हे व्यक्तिमत्व। त्यांच्यासोबत सन्माननीय सुमित बाळराम भोईर, पश्चिम कल्याण विभाग सामाजिक कार्यकर्ते, रेशमी संघाची ईशा पाटील, जिचे खरोखर ईशा विजय पाटील, जिने खरोखर आपल्या मेहनतीच्या जोरावर नवी मुंबई पोलीस आपण झालेला आहात। महाराष्ट्र पोलीस सदरक्षक आहे खलडी गणाय, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या तुम्हाला। ईशा विजय पाटील नवी मुंबई पोलीस आपण झालेला आहात, नियुक्ती झालेली आहे आपला सन्मान केला जाईल। सन्माननीय मी विनंती करतोय छत्रपती पुरस्कार विजेते प्रमोद म्हात्रे सर आपल्या शुभास्ते आपण ईशा विजय पाटील, जिची खरोखर आताच महाराष्ट्र पोलीसमध्ये वर्णी लागली आपल्या मेहनतीच्या जोरावर, खरोखर यशाकडे जिने वाटचाल केली आणि आपल्या पंखामध्ये जिथे उभारी मिळाली अशी ईशा विजय पाटील हिचा येतो ती सन्मान छत्रपती पुरस्कार विजेते प्रमोद म्हात्रे सरांच्या शुभास्ते हा सन्मान केला जातोय। धन्यवाद। ईशा भरपूर पुढे जावं, आपल्या आईवडिलांचं, आपल्या गावाचं, आपल्या तालुक्याचं नाव आणि जिल्ह्याचं नाव भरपूर पुढे घेऊन जाऊ। धन्यवाद। Okay.
आता ज्यांचं शुभागमन या स्पर्धेला झालं असे सन्माननीय समीरजी भोईर, मोठा गाव डोंबिवली, उद्योजक, बैलगाडा क्षेत्रातील एक मोठा नाव. मी विनंती करतोय सन्माननीय तुळशीदास कोटेकर साहेबांना आपल्या शुभास्ते हा पण सन्मान करायचा आहे. सन्माननीय समीर भोईर साहेबांचा स्वीकार व्हावा हीच विनंती आहे. सन्माननीय समीरजी भोईर, मोठा गाव डोंबिवली मधून आज उपस्थित झालेले आहेत. उद्योजक, बैलगाडा क्षेत्रातील एक मोठा नाव, तुम्ही ऐकलं असं हे व्यक्तिमत्व, त्यांचा सन्मान व्यासपीठावर केला जातोय तुळशीदास कोटेकर साहेबांच्या शुभ हस्ते. बैलगाडा क्षेत्रात जर पाहिलं तर हे नाव भरपूर मोठं आहे. डोंबिवली जर म्हटलं मोठा गाव असेल, बैलगाडा क्षेत्रात जबरदस्त उंची घेतलेलं हे गाव. धन्यवाद सुमितजी साहेब, समीरजी साहेब, आपला सन्मान पण स्वीकारला. पुढील सन्मान सुमित बालाराम भोईर, पश्चिम कल्याण नगरसेवक. मी विनंती करतोय सन्माननीय प्रमोद म्हात्रे सरांना आपल्या शुभास्ते आपण सन्मान करायचा आहे. सन्माननीय सुमित बालाराम भोईर, पश्चिम कल्याण नगरसेवक, आपण इथे उपस्थित आलेले आहेत. आपला सुद्धा सन्मान छत्रपती पुरस्कार विजेते सन्माननीय प्रमोद म्हात्रे साहेबांच्या शुभास्ते आपला हा सन्मान केला जातोय. धन्यवाद सत्कार स्वीकारल्याबद्दल. पुढील सन्मान सन्माननीय निखिलजी भंडारी साहेब, पश्चिम कल्याण सामाजिक कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत. विनंती करतोय हिराचंद पाटील साहेबांना आपल्या शुभास्ते आपण हा सन्मान करायचा आहे. निखिल भंडारी, पश्चिम कल्याण सामाजिक कार्यकर्ते. हिराचंद पाटील साहेब, आपल्या शुभास्ते हा सन्मान होईल. निखिल भंडारी साहेबांचा सन्मान केला जातोय. धन्यवाद निखिल भंडारी साहेब, धन्यवाद डीजे ऑपरेटर. धन्यवाद सर.
समोर धावत येईल हा. चेक करून मार. समोर अटॅक मारेल बघ. बघू ना. बघ. नाही वेट कर. सन्मान केला जातोय व्यासपीठावर. आता ज्यांचं शुभागमन झालं मंदाकिनी पाटील मोकल, आपला सन्मान रायगड जिल्ह्याचे राष्ट्रीय खेळाडू, आपला सन्मान केला जातोय. स्वीकार व्हावा हीच विनंती आहे. आयोजकांच्या माध्यमातून विनंती करतो मृणाली मोकल मॅडम यांना की आपल्या शुभास्ते आपण सन्मान करायचा आहे. सन्मान केला जातोय व्यासपीठावर सौ मंदाकिनी मोकल मॅडम, रायगड जिल्ह्याचे राष्ट्रीय खेळाडू. धन्यवाद. मृणाली मोकल मॅडम आपल्या शुभास्ते हा सन्मान होईल. विनंती करतोय सौ मंदाकिनी मोकल मॅडम आपण पुढे येऊन आपला हा सन्मान स्वीकारायचा आहे. रायगड जिल्ह्याचे एक जबरदस्त राष्ट्रीय खेळाडू आपला सन्मान केला जातोय. धन्यवाद डीजे ऑपरेटर. पुढील सन्मान किशोर म्हात्रे सरांचा सन्मान व्यासपीठावर आयोजकांच्या माध्यमातून केला जाईल. स्वीकार व्हावा हीच विनंती आहे. किशोर म्हात्रे खारपाले माजी खेळाडू आपण उपस्थित आहात. आपला सन्मान आयोजकांच्या माध्यमातून केला जाईल. प्रीतम ग्रेनी सरांच्या शुभास्ते हा सन्मान केला जाईल. किशोर म्हात्रे खारपाले माजी खेळाडू. धन्यवाद साहेब आपला सन्मान स्वीकारल्याबद्दल.
त्यांची लेड आहे. हॅलो, सन्मान्य भारत पाटील सर, आपण या ठिकाणी स्टेजवरती येऊन बसायचं आहे. आपली बसण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. एक जबरदस्त रायगड जिल्ह्याचा हरवणारी खेळाडू भारत पाटील, आपण या ठिकाणी स्टेजवरती येऊन अस्वस्थ व्हायचं आहे. आपली बसण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. आपण या ठिकाणी आमचे आधारस्तंभ आहात.
आदि प्रचिती ट्रॅव्हल्स म्हसला तुडुंबवाडी म्हसला यांचे ओनर श्री हरचंद्र लोढी सर, आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचं आहे. आपला सन्मान होत आहे. सन्माननीय हरचंद्र लोढी सर, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. ठीक आहे, ठीक. यानंतर सन्मान होईल तो भारत पाटील, एक हरवणारे खेळाडू. आयोजकांचे आधार यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. प्रीतम केनी यांच्या हस्ते या ठिकाणी भारत पाटील यांचा सन्मान होतोय. या ठिकाणी सन्मानाचा स्वीकार व्हावा. हॅलो, सर्व संघांना एक सूचना राहील की आपण मैदानात येत असताना मॅट शूज वरतीच यायचं आहे. मैदानात येत असतानाच मॅट शूज परिधान करूनच आपण सॉरी मॅडम. पडला. हॅलो, सन्माननीय शैलेश राम पाटील सरांच्या या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन झालेले आहे. संयोजकांच्या वतीनं मी या ठिकाणी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. एका चढाई 4 गुण प्राप्त हिच्यासाठी आकाश तांडेल, संघ मालक गौरांग किंग कासू यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक पायलसाठी आणले आहे. पुढील होणारा सामना झेप फाउंडेशन विरुद्ध साहिल स्पोर्ट पेजारे, क्रीडांगण नंबर 1 वर. क्रीडांगण नंबर 2 वर मिहेरा वॉरियर्स साहिल एंटरप्राइजेस कणे विरुद्ध प्राप्ती पृथ्वीराज ग्रामपंचायत किहीम. हा सामना क्रीडांगण नंबर 2 वर होईल.
चालू सामने हे हा पडला. गट ब या गटातील आहेत. गौरांग पिन कासू आणि जागृती सावंत गावदेवी मुशेत हा मैदान क्रमांक 1 वरती चालू सामना आहे. आणि मैदान क्रमांक 2 वरती ॲडव्होकेट किरण मुंबईकर स्पोर्ट्स पनवेल विरुद्ध आधी प्रचिती ट्रॅव्हल्स मसला असा सामना सुरू आहे. 27-15 हा स्कोर आहे गौरांग कासू जागृती सावंत गावदेवी मुशेत या संघाचा. आणि 31-16 हा स्कोर आहे किरण मुंबईकर आणि आदी प्रचिती ट्रॅव्हल्स मसला या संघामधील. मला मारेल.
सोशल मीडियामध्ये एक जबरदस्त उंची लाभलेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तो रीलच्या माध्यमातून पोहोचला आणि आपल्या खेळाडूंना एक उंची निर्माण करून देणारा असा हऱ्या कुस्तेकर याचा शुभागमन या स्पर्धेला झाले. मी विनंती करतो आयोजकांना आपल्या शुभास्ते आपण हऱ्या कुस्तेकर याचा सन्मान करायचा आहे. सोशल मीडियामधील एक जबरदस्त नाव रिस्टार वेग म्हणावं लागेल. जबरदस्त खेळाडूंची भूमिका सोशल मीडियावर मांडणारा एक चांगलं स्वरूप निर्माण करून देणारा हऱ्या कुस्तेकर याचा सन्मान आयोजकांच्या माध्यमातून केला जातो. हे नाव खरोखर मोठं होतोय त्यामागे त्याची मेहनत निश्चितच म्हणावी लागेल. स्वागत आहे खेळाडूंना. खेळत असताना त्यांच्या चढाया टिकून काढणं आणि त्यानंतर त्याला चांगलं स्वरूप निर्माण करून देणं. धन्यवाद हऱ्या कुस्तेकर. सामनाधिकारी जे कार्यरत नसतील त्या सर्व सामनाधिकाऱ्यांना विनंती करतोय की आपण आपल्यासाठी जो कक्ष आहे पंच कक्षेमध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सर्व सामनाधिकारी कासू विभागातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं अनेक आंदोलने ज्याच्या माध्यमातून केली जात आहेत असा चैतन्य पाटील याचं शुभागमन या स्पर्धेला झालेलं आहे. स्वागतम वेलकम. ज्याच्याकडे पाहिल्यानंतर एक चांगली स्मृती येते हे खरोखर आंदोलनाला एक चांगलं स्वरूप देऊ शकतो आपण. आज जर पाहिलं तर मुंबई गोवा हायवेवर जे आपण खड्डे पाहत आहात किंवा रस्त्याची दुर्दशा पाहत आहात ती शासनापर्यंत पोहोचवण्याचं महत्वाचं कार्य चैतन्य पाटील यांच्या माध्यमातून केलं जातं. एक ध्येय वेडा व्यक्तिमत्व चैतन्य पाटील आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय लक्ष्मणजी गावण साहेब आपलं शुभागमन या स्पर्धेला झालेलं आहे. सुस्वागतम स्वागतम वेलकम असेल. आपण स्थानापन्न व्हायचं आहे व्यासपीठावर. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य सन्माननीय लक्ष्मणजी गावण साहेब आपलं शुभागमन या स्पर्धेला झालंय. माननीय शैलेश राम पाटील पंचायत समिती सदस्य अलिबाग त्यांचं शुभागमन या स्पर्धेला झालंय. मी विनंती करतो आयोजकांना आपल्या शुभास्ते हा सन्मान आपण करायचा आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व कोणती स्पर्धा असू त्या स्पर्धेला चांगलं आर्थिक भांडवल देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जाते असे सन्माननीय शैलेश राम पाटील साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. या क्रीडा नगरीमध्ये आपला सन्मान केला जातो आयोजकांच्या माध्यमातून. धन्यवाद साहेब आपण या स्पर्धेला उपस्थित राहिला आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य सन्माननीय लक्ष्मणजी गावण साहेब यांचं शुभागमन येथे झाले. मी विनंती करतो आयोजकांना पंचक्रोशी गडप आयोजकांना विनंती करते आपल्या शुभास्ते आपण हा सन्मान करायचा आहे सन्माननीय लक्ष्मणजी गावण सरांचा. हॅलो, सर्व खेळाडूंना विनंती राहील आपण